नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी पितृपक्ष स्पेशल 3 चमच्यांपासून घट्ट दाटसर अशी मलाईदार खीर बनवणार आहोत आणि तीही 5-6 लोकांना पुरेल अशी ही खीर बनते. अगदी सोप्या पद्धतीने 10 ते 12 मिनटात ही खीर तयार होते. तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे चितळेचं अर्धा लिटरचं दूध घेतलेलं आहे. हे सर्व यामध्ये टाकायचं आहे आणि या पिशवीला थोडीशी मलाई राहते म्हणून मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा टाकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तांदळाची खीर करायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेले आहेत 3 चम्मच. तर 3 चमच्यापासून आपण ही खूप सारी खीर बनवणार आहोत. तर यामध्ये आपल्याला टाकायचे 3 वेलची, त्याचबरोबर 4-5 बदाम आणि 4-5 काजू टाकायचे आहेत. त्याचबरोबर थोडंसं म्हणजे खीरला आपल्याला टेस्ट यावी म्हणून केसरचे धाके टाकायचे आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे भरड असं वाटून घेतलेलं आहे आपण. आणि इकडे दूधसुद्धा आपलं उकळलेलं आहे. आता या दुधात आपल्याला जे आपण तांदूळ वाटून घेतलेले होते ते टाकायचे आहेत आणि याला मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं आपण लगेच टाकले तर गुटळ्या होणार नाहीत म्हणून मिक्स करायचे आहे टाकून थोडं थोडं. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर ही खीर एकदम छान मस्त रबडीदार होते आणि झटपट 10 ते 12 मिनटात तयार होते. तर 2-3 मिनटं तुम्ही बघू शकता. मी उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता या खिरीचा कलर किती छान असा आलेला आहे. केशरमुळे याला कलर आलेला आहे आणि मस्त असे हे खीर शिजत आहे. तर अजून एक 2-3 मिनटं याला मी शिजवून घेत आहे. तोपर्यंत आपण काय करणार आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकणार आहे. तर यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे आपल्याला आणि मी पिस्ताचे काप टाकलेले आहेत आणि थोडेसे चारुळे यामध्ये टाकले आहेत. ऑलरेडी आपण काजू बदाम मिक्सरला वाटून टाकल्यामुळं काय होतं, खीरसुद्धा आपली घट्ट होते आणि मस्त रबडीदार बनते म्हणून आपण आधी टाकलेलंच आहे. तर हे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी आत्ता तुपात भाजून घेतलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता या खिरीमध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुपामध्ये भाजून ते टाकून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर अशी ही मस्त अशी आपली खीर. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे गोड तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला जास्त गोड कमी तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने मी 4-1 चमचे यामध्ये साखर टाकलेली आहे आणि आता ही परत खीर आपल्याला काय करायचं आहे, 1-2-3 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर आधी आपण 2-3 मिनटं, नंतर 2-3 मिनटं, आता अशा पद्धतीने अजून 1-2-3 मिनटं ही खीर आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही खीर आपण शिजवून घेतलेली आहे, दाटसर झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जायफळ. जायफळनं काय होतं, या खिरीला आपल्या मस्त अशी टेस्ट येते आणि रबडीसारखी ही खीर चवीला लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटलेस तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापरसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने ही खीर आपण 1-2-3 मिनटं शिजवून घेतलेली आहे. 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता टोटल मला 10 ते 12 मिनटं या खिरीला शिजायला लागलेली आहे आणि खीर बघा किती मस्त अशी घट्ट रबडीदार तयार झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम होते. तर ही खीर शिजलेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये ही खीर काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये ही खीर टाकायची आहे. तर ही खीर मी अशा पद्धतीने थोडी घट्ट केलेली आहे. जर तुम्हाला पतली करायची असेल तर तुम्ही पतली करू शकता, कारण हे थंड झाल्यानंतर परत अजून ही थिक होते. तर तुम्हाला मी दाखवते थंड झाल्यानंतर ही खीर बघा किती घट्ट झालेली आहे आणि या खिरीमध्ये 4 ते 5 माणसं किंवा 6-7 माणसं इझी ही खीर खाऊ शकतात. तर 6-7 माणसांसाठी हे प्रमाण आहे. तर तुम्ही ही खीर, आता पितृपक्ष येणार आहे तर तुम्ही ही खीर बनवू शकता. खूप टेस्टला भारी होते, मस्त लागते. तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब